फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? तर चला आजचा व्हिडिओ बघूया आपण. कटोरी ब्लाऊज मापे कशी घ्यायची, ब्लाऊज वरून आपल्याला मापे कशी घ्यायची आणि पेपर कटिंग कशी करायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता, तेव्हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. तर बघू शकता, आज आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर हा पार्ट 1चा व्हिडिओ आहे. तर याच्यानंतर आपल्याला हे पेपर कटिंग होईल. नंतर आपण अस्तरवर कशी पेपर कटिंग ठेवायची आणि कसं अस्तर कपडा कसा कटिंग करायचा हा पण व्हिडिओ नंतर येणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांना कोणाला कटोरी ब्लाऊज जमत नसेल त्यांच्यासाठी हा इझी आणि सिंपल पद्धतीने मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही खरंच व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये कटोरी ब्लाऊज एकदम इझी होईल आणि खूप कमी वेळात ही कटिंग होते. तर बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा, हळूहळू बघा, न स्किप करता. तर तुम्हाला खरंच कटोरी ब्लाऊज जमणार, तुम्ही कटिंग करू शकता. तर बघूया आजचा व्हिडिओ आपण पेपर कटिंग. याच्यानंतरचा येईन आपल्याला ते जे मी कटिंग केलेले पेपर ते कसे अस्तरवर ठेवायचे आणि कसं कटिंग करायचे अस्तर कपडा, हा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. तर आजचा व्हिडिओ आहे पेपर कटिंग. ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि पेपर कटिंग कशी करायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कटिंग केलेली आहे ब्लाऊज कटोरी कटिंग. ज्यांना कोणाला जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. माझी पद्धत अशा प्रकारे आहे. माझी पद्धत एकदम इझी आहे. तर तुम्हाला आवडल्यास कमेंट करा, लाईक करा. तर बघू शकता, मी इथे घेत आहे मापे. तर बघू शकता, माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13.5. तर मी इथे घेत आहे 15 इंच. बघू शकता, इथे घेतली पूर्ण लांबी 15 इंच. आणि उंची घेता वेळेस मागच्या बाजूने आपल्याला उंची मोजायची आहे, समोरच्या बाजूने नाही, मागच्या बाजूने मोजायची आहे. तर व्यवस्थित उंची येते. तर मी अशा प्रकारे 1.5 इंच त्याच्यामध्ये प्लस केला आणि 2 इंच त्याच्यामध्ये सोडले. बाजूला 2 इंच सोडून तिथे एक रेष आखून घेतलेली आहे आणि तिथनं मी शोल्डर घेत आहे 6 इंच. 2 इंच सोडायचं आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी आणि तिथून 6 इंच घ्यायचं आहे आणि गळा घ्यायचा आहे 2 इंच. तर 2 इंचावर गळा घेतला. त्याच्यानंतर शोल्डर गळ्यापासून 4 इंच आणि पहिल्या रेषेपासून 6 इंच. तर बघू शकता, अशा प्रकारे तिथे गळ्याचा आपला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथे चेस्ट मोजायची आहे, छाती मोजायची. तर इथे आहे माझी छाती 34 इंच. बघू शकताय, छातीचा इथे भाग घेतला 34 इंच. 34 इंचाचा चौथा भाग येतोय आपला 8.5 इंच. तर 8.5 मध्ये 1.5 इंच प्लस करायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे 10 इंच. तर तुम्ही नवीन असाल तर 2 इंच वाढवा, म्हणजे 8.5 आणि 2 10.5 इंच घ्या. इकडून बघू शकताय, मी अशा प्रकारे पूर्ण आखून घेतलंय. खालच्या बाजूने पण आपला भाग टाकायचा आहे 10.5 इंच. 8.5 इंच आपली छातीचा भाग आहे. 34चा 8.5 येतो चौथा भाग. तर त्याच्यामध्ये 2 प्लस करून 10.5 इंच. आणि इथे घेत आहे मी क्रॉसपट्टी बघा, हुकाच्या बाजूने घ्यायची 3.5 इंच आणि साईडच्या बाजूने घ्यायची आपल्याला 3 इंच. अशा प्रकारे असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर गळ्याच्या बाजूने आपल्याला आपली कटोरी मोजून घ्यायची. ब्लाऊजची कटोरी जे माप असतं त्याच्यामध्ये 3 इंच, 2.5 इंच, 3 इंच असं प्लस करायचं आहे. तर इथे मी 7.5ची कटोरी बनवत आहे. तर बघू शकताय, 7.5च्या निम्मे इथंच 4.5 पासून खाली यायचं आपल्याला 1.5 इंच. जी क्रॉसपट्टी घेतलेली आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याला.
बघू शकताय अशा प्रकारे. आणि आर्म होलच्या इथे वरती घ्यायचं आहे 1 इंच आणि गळ्याच्या खाली घ्यायचं आहे आपल्याला, आर्म होलच्या खाली घ्यायचं आहे 2 इंच. अशा प्रकारे तिथून आपल्याला जॉईन करायचं आहे आणि गळ्याच्या तिथे अर्धा इंच वरती, नंतर बाहेरून पाव इंच अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय ते 2 इंच 2 इंचावर जायचं आहे, 2 इंचावरून आपल्याला गळ्याकडे यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर तुम्हाला चॉकने त्याच्यावर ओळखायला येत नव्हतं पेपरचं, मोबाईलमध्ये चॉकनी कॅप्चर होत नव्हतं, म्हणून मी इथे मार्करनी दाखवत आहे तुम्हाला. मी घेतली पूर्ण लांबी, त्याच्यानंतर 2 इंच ची एक पट्टी घेतलेली आहे. तिची पण पूर्ण लांबी घेऊन ती 2 इंच पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे कटोरीसाठी, कारण की आपल्याला कटोरी वाढवावी लागते, त्याच्यामुळे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. हे 2 इंच पट्टी घेतलेली आहे मी इथे, बघू शकताय 2 इंच. त्याच्यानंतर 2 इंच गळा, त्याच्यानंतर 4 इंचावर आपलं शोल्डर घ्यायचं आहे. असं करून आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. गळा घ्यायचा आहे 6 इंच खाली, 6 इंच बघू शकताय. त्याच्यानंतर 2 इंच जे गळ्याचा भाग घेतला आपण तिथे, आणि तिथून घ्यायचा आपल्याला असा एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे तिथे गळ्याला, आणि इथे आर्म होल घ्यायचा आहे इथे 6 इंच. इथे छातीचा भाग घ्यायचा आहे आपल्याला, 2 इंच सोडून द्यायचा आहे. तो पहिली जी आपण पट्टी घेतली ती 2 इंच सोडून, त्याच्यानंतर छातीचा भाग टाकायचा. तर इथे घेतला मी 10.5 इंच, आणि खालच्या बाजून पण ते माप टाकायचे आपल्याला 10.5 इंच. बघू शकता ती जे 2 इंच पट्टी घेतलेली ती तशीच राहू द्यायची, त्याच्यावर ती सोडून इकडं 10.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा प्रकारे 2 इंच, ती 2 इंचाची पट्टी, तिथनं आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे. त्या 2 इंचामधून 3.5 इंच घ्यायची आणि साईडच्या बाजूने 3 इंच घ्यायची, म्हणजे हुकाच्या बाजूने आपल्याला 3.5 इंच आणि इकडे 3 इंच. तुमची जशी असेल क्रॉस पट्टी तुम्ही ब्लाऊजवरून मापून घेऊ शकता. बघू शकता त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन आपल्याला हे करायचे, तिकडच्या बाजूनी 3.5 आणि इकडे 3 इंच अशा प्रकारे. आणि इथं माझी कटोरी तर मी माप दाखवले आहे कशा मोजायची ते. तर इथे मी बनवत आहे 7.5 इंचाची कटोरी. त्याच्या खाली घ्यायचं आपल्याला अर्ध्या याच्यावर यायचं आणि 4.5 1.5 इंच घ्यायचं, आणि खाली इथनं आर्म होलच्या तिथे खाली 2 इंच आणि वरती 1 इंच, आणि अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय अशा प्रकारे. इथनं ही ज्या आर्म होलच्या इथे 2 इंच घेतली तिथे जॉईन केली, गळ्याच्या तिथे अर्धा इंच, आणि गळ्याची ती 2 इंच आपण एक्स्ट्रा पट्टी घेतली तिथे 1/2 इंच. अशा प्रकारे ते गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा आपल्याला. गळ्याजवळ आपल्याला गोल आकार द्यायचा, आणि गळ्याच्या बाहेर जी एक्स्ट्रा 2 इंच घेतली होती त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच घेऊन ते खालच्या ह्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली बघू शकताय. आणि व्हिडिओ आवडल्यास छान छान कमेंट करा, लाईक करा. बघू शकता इथे आर्म होलचा 1 इंचावर मी असं हे आखून घेतलेलं आहे. बघू शकताय गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे आपल्याला, आणि इथे कटिंग करत आहे मी आता. बघू शकता आकार आता मार्करने टाकले मी, व्यवस्थित दिसत आहे. आणि ते जॉईंट पेपर घेतलेला होता मी, त्याच्यामुळे तो पेपर आता आपल्याला कट करून घ्यायचा, कारण की आपला खालचा पाठीमागचा भाग पण होईल. तो झाला पाठीमागचा भाग, आणि हा झाला आपला फ्रंट भाग. तर हे बघा मी कट करून घेतला, आणि नंतर इथे आर्म होलच्या इथे मी कट करून घेते शोल्डरपासून. बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेते. अशा प्रकारे आता मी खालचा भाग काढून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथे गळ्याचा भाग कट करत आहे.
बघू शकता अशा प्रकारे तिथे एकदम गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे कटोरी कट करायची आहे। बघू शकता जास्त घाई न करता आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे। बघू शकता असं एकदम गोलाईमध्ये आकार द्यायचा आपल्याला। बघू शकता असं। तर क्रॉस पट्टी आपल्याला वेगळी कट करावी लागते, ती फक्त आखून घ्यायची आपल्याला कटोरी काढण्यासाठी। बघू शकता अशा प्रकारे ती आपली कटोरी झाली आणि हा फ्रंट भाग आहे आपला। तर तो बघा कटोरी जॉईन करायची तिथे आपल्याला 6 इंच ठेवायचा, एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करून टाकायचा 6 इंच। बघू शकताय अशा प्रकारे 6 इंच। आणि माझी पद्धत कशी आवडली की नाही तुम्हाला हे कमेंटद्वारे नक्की मला कळवा। तर याच्यानंतरचे सुद्धा आपल्याला कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ येणार आहे। हा पार्ट नंबर 1 हा मी पेपर कटिंग दाखवते। नंतर मी हे पेपर कसे अस्तरवर ठेवून कट करायचे आहे आणि कपडा पण कसा कट करायचा आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि जी 2 इंचाची आपण एक्स्ट्रा पट्टी घेतली होती ती कट करून घेत आहे मी इथे। मागच्या बाजूची आपण 2 इंच म्हणजे कारण की समोरच्या बाजूने आपल्याला कटोरी काढायची होती म्हणून आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेली ती कट करून घेत आहे। बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायची। तर झाला आपला पाठीमागचा सुद्धा भाग तयार झालेला आहे। बघू शकता आपण गळा घ्यायचा इथे 2 इंच। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळ्याची रुंदी किती आवडते किती नाही तर अशा प्रकारे तुम्ही गळा कट करू शकता। ब्लाऊजनुसार तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही कट करू शकताय। बघू शकताय इथे झालं माझं सर्व तयार। आता इथे करते मी बाही कटिंग। तर बघू शकताय आता माझ्या बाहीची लांबी आहे 3.5 इंच, इथे मी घेत आहे 5.5 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा 2 इंच एक्स्ट्रा घेतले, 1.5 इंच घेऊ शकताय तुम्ही। इथं माझा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे म्हणून मी ते एक्स्ट्रा घेतले होतं। तर बघू शकताय जो छातीचा भाग आपण 10.5 इंच घेतला तिथे आपण ही लांबी घ्यायची आपल्याला 9.5 इंच। आणि हात गोलाई बघायची आपल्याला इथे हात गोलाईपासून असं तिरकस यायचं आहे आपल्याला 3 इंचापर्यंत। आणि ही सरळ रेष घ्यायची आपल्याला 3 इंच। आपल्या हात लांबी जी 9.5 इंच घेतली तिथनं असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। बघू शकता आणि इकडे 1 इंच वरती जायचं आहे आपल्याला। हात गोलाईकडे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, 1 इंच वरती जायचं आहे। तर अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे हाताचा। तर बघू शकता अशा प्रकारे मी बाही कटिंग करते। तर माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही हे मला नक्की सांगा। आणि सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर एकच व्हिडिओ पूर्ण बघा। माझे व्हिडिओ बघत असाल माझ्यानुसार जर तुम्ही कटिंग करत असाल तर माझे सर्व व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला व्यवस्थित स्टिचिंग करता आलं पाहिजे। सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते म्हणून एकच व्हिडिओ बघत राहायचा। इथे घेतलाय मी क्रॉस पट्टी, एका साईडने घेतली मी 3.5 इंच आणि या साईडने घेतली 3 इंच, हुकाच्या साईडने 3.5 इंच आणि इकडच्या बाजूने 3 इंच। तर माझी मापाची जी तयार माझी शोल्डर क्रॉस पट्टी आहे ती 2 इंच आहे आणि हुकाच्या बाजूने 2.5 इंच आहे आणि म्हणून मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे। तर बघू शकता असा हा मागचा भाग तयार झालेला आहे माझा। याच्यावर गळा तुम्ही कटिंग करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आपल्या नेक्स्ट भागमध्ये ते सुद्धा मी दाखवणार आहे। मागचा गळा कसा कटिंग करायचा हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी हा एवढाच पेपर कटिंगच दाखवली। बघू शकता आपली कटोरी किती छान प्रकारे आलेली आहे। मागचा भाग कटोरी आणि फ्रंट भाग तो बघू शकता ही क्रॉस पट्टी आणि ते बाही। अशा प्रकारे आपले ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेले आहे। मागचा भाग कटोरी आणि हे बाहीचा भाग बाही आणि हे फ्रंट भाग पुढचा भाग जिथे आपल्याला कटोरी जॉईन करायची। अशा प्रकारे माझ्या पद्धतीने अशी मी कटिंग करत असते। तर खूप इझी आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आणि कमी वेळात होईल अशी तुम्हाला मी दाखवलेली आहे।
तर बघू शकताय अशा प्रकारे कटिंग झाली आहे. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.